नमस्कार मित्रांनो, सराव संच 1.5 हे शाब्दिक उदाहरण आहेत। याच्यातले 4 उदाहरणं पहिल्या व्हिडिओमध्ये घेतलेले आपण। आता फक्त 2 उदाहरणं राहिली आणि ते 2 उदाहरणं आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला घ्यायचे। त्याच्यातलं 5व्या क्रमांकाचं उदाहरण बघा। 10 टनांची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये एका ट्रकची माल वाहून नेण्याची क्षमता 10 टन आहे, एवढं लक्षात घ्या। आणि त्या ट्रकमध्ये ए आणि बी अशा 2 प्रकारच्या पेट्या भरलेल्या आहेत। जर ए प्रकारच्या 150 पेट्या व बी प्रकारच्या 100 पेट्या भरल्या तर ट्रकची 10 टनाची क्षमता पूर्ण होते। उदाहरण लक्षात घ्या। 10 टन माल त्या ट्रकमध्ये बसतोय। ए आणि बी अशा 2 प्रकारच्या पेट्या, त्या पेट्या कशाच्या आहेत हा विचार आपण डोक्यात घ्यायचा नाही, परंतु पेट्यांचे प्रकार 2 आहेत, एक प्रकार आणि बी। त्याच्यामध्ये ए प्रकारच्या ज्या पेट्या आहेत त्या 150 आहेत आणि बी प्रकारच्या पेट्या ह्या 100 आहेत। आणि पूर्ण भरल्यानंतर त्या ट्रकची 10 टनाची क्षमता पूर्ण होते। याचा अर्थ 150 पेट्या ए प्रकारच्या आणि 100 पेट्या बी प्रकारच्या एकत्र ट्रक मध्ये भरल्या तर ट्रकची क्षमता जी 10 टनाची आहे ते 10 टन माल कंप्लीट होतो, असा त्याचा अर्थ झाला। पुढे काय म्हणतोय बरं का, जर ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्या, दुसरी अट आता 150च्या ऐवजी आता 260, ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर तो ट्रक त्याच्या 10 टनाच्या क्षमता 10 टनाच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास बी प्रकारच्या 40 पेट्या लागतात। हे खूप इंटरेस्टिंग आहे, लक्षात घ्या। तर प्रत्येक प्रकारच्या पेटीचे वजन किती? आता हे उदाहरण मांडायचं कसं हे पहिल्यांदा लक्षात घ्या। सुरुवातीला ट्रकमध्ये काय आहेत, ए आणि बी अशा 2 प्रकारच्या पेट्या आहेत। मग आपल्याला ए प्रकारच्या पेटीचं वजन किती आहे किंवा बी प्रकारच्या पेटीचं वजन किती आहे हे माहित नाही, ते आपल्याला मानावं लागेल। मग याच्यासाठी आपण 2 चलांचा वापर करणार, एक्स आणि वायचा। म्हणून मी लिहिताना असं समजलं, समजा जर ए प्रकारच्या पेटीचे वजन एक्स टन आहे, बघा आपण या ठिकाणी टनात दिलेलं, किलोमध्ये नाही दिलं, आणि म्हणून आपण एक्स टन असं या ठिकाणी लिहिलं आपण। तसंच बी प्रकारच्या पेटीचे वजन वाय टन आहे। आणि म्हणून ज्यावेळेस ए प्रकारच्या पेट्या 150 असतील तर मग ए प्रकारच्या एकूण 150 पेटींचं वजन जर काढायचं असेल तर 150ला आपल्या त्या वजनाने आपल्याला गुणावं लागेल। म्हणून कसं लिहिणार आपण, 150 गुणिले, हे बघा 150 पेटींचं एकूण वजन जर काढायचं असेल तर 150 गुणिले ते एक्स करावे लागतील। आणि बी प्रकारच्या पेट्या तुमच्या किती आहेत, 100 आहेत, या ठिकाणी दिलेले बघा। बी प्रकारच्या पेट्या 100 आहेत, मग 100 पेटीचे एकूण वजन किती झाले, 100 गुणिले तुमचे हे वाय, या वायला 100 आणि गुणायचं, 100 गुणिले वाय आणि 150 गुणिले एक्स असं वजन। आणि हे दोन्ही वजन, हे ए प्रकारचं आहे, हे बी प्रकारचं आहे, दोन्ही पेट्या आपण एकत्र केल्या तर तुमचा किती वजन होतं, ते पूर्ण 10 टनाचं वजन होतं। म्हणून 150 एक्स अधिक 100 वाय बरोबर 10 टन। या ठिकाणी जर थोडस बारीक बघितलं तुम्ही, 150 मध्ये 100 आणि इकडे 10 आहेत, म्हणजे आपण थ्रू आउट 10 कॉमन काढू शकतो। मग आपण जर 10 कॉमन घेतले तर ह्या ठिकाणी 150च्या ऐवजी इथं 15 एक्स होतील, 10 बाजूला कॉमन घेतल्यावरती अधिकचं चिन्ह, 10 100तनं 10 कॉमन घेतल्यामुळे तुमचे 10 उरलेत, बरोबर इकडे किती तुमचे 10 जशीच्या तसे। काय झालं बाळांनो, हा 10 नंतर इकडे भागीला गेला, 10 भागिले 10 किंवा 10 ने भागून टाकला आपण। 10 ने भागून असं जरी लिहिलं असतं, इथे 10 ने भागून असं लिहिलं असतं तर हे तुमचे 10 उडाले, म्हणजे उरले तुमचे 15 एक्स अधिक 10 वाय। 10 ने 10ला भाग दिल्यामुळे 1 झालं आणि हे तुमचं समीकरण नंबर 1। आता दुसऱ्या अटीत काय सांगितलं बघा, ए प्रकारच्या 260 पेट्या, मग ए प्रकारच्या 260 पेट्या असतील तर मग 260ला एक्स न गुणावं लागेल। ए प्रकारच्या 260 पेटींचं वजन किती होईल तुमचं, 260 गुणिले एक्स अधिक बी प्रकारच्या किती पेट्या सांगितलं, 40, बी प्रकारच्या 40 पेट्या, त्यांचं वजन किती होईल, 40 गुणिले तुमचे वाय, म्हणून 40 गुणिले वाय। आणि हे दोन्ही एकत्र केल्यानंतर तुमची 10 टनाची क्षमता पूर्ण होते आणि बरोबर तुम्ही या ठिकाणी 10 लिहिलं। आता मगासारखंच इथनं तुम्ही 10ला भागू शकता थ्रू आउट,
समीकरणाच्या दोन्ही बाजूस 10 ने भागून या ठिकाणी बघा असं लिहिलं 10 ने भाग दिल्या. भाग दिल्यानंतर काय झालं तुमच्या इथं 10 ने भागल्यानंतर 26 एक्स राहतील है की नाही. 0 0 कटला अधिक इथे 10 ने भाग दिला 0 0 कटला तर 4y होतील म्हणून हे 4y घेतले आणि या 10 ला 10 ने भाग दिला तर या ठिकाणी तुमचा 1 येईल. हे समीकरण नंबर 2. आता बघा हे समीकरण 1 बघा इकडे फोकस इकडे कर. हे समीकरण 1 आणि हे समीकरण 2 हे दोन्ही समीकरण आपल्याला निरसन पद्धतीने सोडवायचे आहेत. आता निरसन पद्धतीने सोडवत असताना आपल्याला कुठल्या तरी एका चलाचा लोप करायचा. आता समजा आपल्याला y हे चल जर काढून टाकायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल हे तुमच्या लक्षात येईल. बघा इथे बघा इथे 10y आहे इथे तुमचे 4y आहे आणि समजा ह्या 10y ला 2 ने गुणलं तर इथं 20 होतील आणि 4 ला 5 ने गुणलं तर इथं 20 होतील आणि म्हणून मी काय लिहिलं समीकरण 1 ला 2 ने गुणून म्हणजे हे 1 नंबरचं समीकरण याला कितीने गुणायचं 2 ने आणि समीकरण 2 ला 5 ने हे 2 नंबरचं समीकरण याला कितीने गुणायचं 5 ने. 5 ने गुणल्यानंतर काय फरक होतो तुमचा इथं 2 ने गुणलं हे झाले तुमचे 30x अधिक 10 ला 2 ने गुणलं 20y 10 दुने 20 आणि त्याच्यानंतर 2 ने 1 ला गुणलं 2 1 2 त्याच्यानंतर इकडे 2 नंबरच्या समीकरणाला 5 ने गुणतो 5 आणि 26 गुणिले जर 5 केले तर ते 130 होतात. हे अधिकचं चिन्ह 4 ला जर 20 ने गुणलं 4 पंचे 20 होतात आणि हे तुमचे 5 1 5. बघा ना आपण गुणल्यानंतर आपण वजाबाकी करू असा शब्द वापरलेला आहे कारण वजाबाकी केल्याशिवाय ते y तुमचे कट होणार नाही. मग आता काय केलं आपण खालच्या समीकरणाची चिन्ह आपल्याला बदलायची असत ज्यावेळेस वजाबाकी करतो. आता मला सांगा 30 ने 130 नाही काढता येणार पण 130 मधून 30 गेल्यानंतर तुमचे 100 होतात आणि याचं हे वजा चिन्ह आहे ते वजा चिन्ह आपल्याला इथे द्यावं लागणार. तुमचे हे 20y आणि 20y कटले म्हणून या ठिकाणी 0 लिहिला बघा मी बरोबर. इकडे आता 2 5 ने पण 5 2 काढला तर उरले तुमचे 3 आणि मोठ्याला हे वजा चिन्ह होतं ते वजा चिन्ह दिलं. मग खाली लिहिताना मी हे वजा चिन्ह तसंच तसं ठेवलेलं आहे. हा 3 छेदस्थानी 100 केला मग 3 छेदस्थानी 100 याला काही भाग जात नाही परंतु आपण दोन्ही बाजूचे वजा चिन्ह कट करू शकतो म्हणजेच x बरोबर 3 छेदस्थानी 100 असं ते x ची किंमत आली. आता ही आलेली किंमत कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवा तुम्हाला y ची किंमत मिळेल. मग याच्यासाठी आपण मी समीकरण 1 निवडलं मग खाली लिहिताना असं म्हटलं बघा ही किंमत म्हणजे कोणती किंमत ही x ची किंमत ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवूया. मग ज्या समीकरणात आपल्याला किंमत ठेवायची ते समीकरण उचलून या ठिकाणी घेतलं बाळांनो. या ठिकाणी बघा 15x अधिक 10y बरोबर 1 असं लिहिलेलं समीकरण 1 मध्ये ठेवूया म्हणजेच मग आपण 1 नंबरचं समीकरण उचलूया ते ह्या ठिकाणी घेऊया तिथे ठेवलं. त्याच्यात आता x बरोबर तुम्ही काढलेला आहे 3 छेदस्थानी 100 मग हा 15 जसाच्या तसा इथं x होता ह्या x च्या जागेवर 3 छेदस्थानी 100 ही किंमत ठेवली अधिक तुमचे 10y बरोबर 1 जसाच्या तसा. आता भाग द्यायच्या ऐवजी मी काय केलं सरळ सरळ गुणाकार केला 15 त्रिक 45 केले छेदस्थानी तुमचा 100 जसाच्या तसा अधिक 10y बरोबर 1 जसाच्या तसा. नंतर काय केलं बाळांनो 10y बरोबर हा 1 आणि ही पूर्ण राशी उजव्या बाजूला गेल्यानंतर ती वजा होणार म्हणून 1 वजा 45 छेदस्थानी 100 हा पूर्णांक आहे आणि हा अपूर्णांक आहे. पूर्णांकातनं अपूर्णांकाची वजाबाकी करत असताना अपूर्णांकाच्या छेदानं गुणायचं असतं म्हणजे थोडक्यात काय ह्या 100 एकाला गुणा 100 गुणिले 1 म्हणजे 100 वजा चिन्ह जसंच तसं आणि हे 45 तुमचे जसेच तसे छेदस्थानी आता पूर्ण दोन्हीला भागिले किती झाले तुमचे 100 झाले. आता 100 वजा 45 100 45 गेल्यानंतर तुमचे खाली उरतात 55 आणि हे तुमचे 100 पुन्हा जसेच्या तसे. इकडचे 10y कॅरी करत चाललेलो मी. आपल्याला फक्त y ची किंमत काढायची म्हणून y बरोबर हे 55 जसेच्या तसे हे 100 होते परंतु हा 10 इकडे गेल्यानंतर भागिले झाला. बघा हे ऑलरेडी 100 होते इकडे 10 गेल्यावर भागिले झाला हे 10 ने इकडे खाली 100 गुणल्यामुळे ते 1000 झाले लक्षात घ्या. इकडे खाली गेल्यानंतर 1000 झाले म्हणजे y किती आला तुमचा 55 छेदस्थानी 1000 आला आणि x किती आलेला तुमचा 3 छेदस्थानी 100 आलेला आहे. परंतु आता x आणि y काय आहे तुमचा बघा x काय तुमचा या ठिकाणी ए प्रकारच्या पेटीचं वजन आहे ते टनात आहे
आणि वाय काय आहे, तुमच्या बी प्रकारच्या पेटीचं वजन आहे ते सुद्धा टनात आहे. मग मी जशीच्या तशी एक्स ची किंमत इकडे बाजूला लिहिली. एक्स म्हणजे 3 छेदस्थानी 100 हे टनात दिलेलं आहे. टनाचं आता किलो मध्ये करावं लागेल आपल्याला, है की नाही. म्हणून हे 3 छेदस्थानी 100 गुणिले 1 टन. 1 टन म्हणजे 1000 किलोचा टन होत असतो. म्हणून हे टन शब्द काढला, त्याला हजारानं गुणलं. हजारानं गुणल्यानंतर काय झाले बाळांनो, हे 2 शून्य कटलेत, इथले 2 शून्य कटलेत, उरले तुमचे 10. ते इथं घेतले, हा 3 उरला तो इथं लिहिला. 10 ने 3 ला गुणलं तुमचे 30 झाले. म्हणजेच एक्स ची किंमत किती आली, 30 किलो. 30 किलो म्हणजे काय हो, ए प्रकारच्या पेटीचं वजन जे आलं ते 30 किलोग्रॅम आलं. तसंच आता बी प्रकारची पेटी आहे. बी प्रकारची पेटी वाय मानलेली आहे. ते वायचं वजन काढलं 55. बघा हे 55 छेदस्थानी 1000 जसंच तसं लिहिलं. हे 55 छेदस्थानी 1000 पण हे सुद्धा टनात आहे. मग टनाचं कन्व्हर्शन, टनाचं रूपांतर आपल्याला किलोमध्ये जर करायचं असेल तर 1 टन बरोबर 1000 होतो. आणि म्हणून मी ह्या टनाच्या जागेवरती 1000 लिहिलेत. बाळांनो इथं छेदस्थानी 1000 आहे. हे 1000 आणि हे 1000 एकमेकाशी कटल्यानंतर उरले तुमचे 55. म्हणून वाय बरोबर किती आले, 55 किलोग्रॅम. म्हणजेच आता ह्या ज्या दोन उत्तरं मिळाली, ए प्रकारच्या पेटीचं वजन 30 किलोग्रॅम आणि बी प्रकारच्या पेटीचं वजन 55 किलोग्रॅम. उदाहरण क्रमांक 6. विशालने 1090 म्हणजे 1900 किलोमीटर प्रवासापैकी काही अंतर बसनं कापलेलं आहे. काही अंतर बस आणि काही अंतर विमानाने पूर्ण केले. 1900 किलोमीटरचं अंतर बस आणि विमान या दोन्ही साधनानं पूर्ण केलेलं आहे. बसचा सरासरी वेग तुम्हाला ह्या ठिकाणी 60 किलोमीटरचा दिलेला आहे. तर विमानाचा सरासरी वेग 700 किलोमीटर प्रति घंटा एका तासाला 700 किलोमीटर चालतं. जर हा प्रवास त्याने 5 तासात पूर्ण केला असेल तर विशालने बसने किती प्रवास केला आहे हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. बघा 1900 किलोमीटर प्रवास करताना काही प्रवास त्याने बसने केला आणि काही प्रवास त्याने विमानाने केला. मग जो प्रवास त्याने बसने केला त्याला आपण एक्स मानूया आणि विमानाने केलेला प्रवास असेल त्याला आपण वाय मानूया. म्हणून लिहिताना मी लिहिलं, समजा बसनं प्रवास केला तो एक्स किलोमीटर आणि विमानाने केलेला प्रवास तुमचा वाय किलोमीटर आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला अंतर माहितीये, वेग माहितीये, तर वेळ कसा असतो, वेळ काढण्याचं सूत्र आपण विज्ञानामध्ये शिकलो नाही का. वेगाचं सूत्र असतं, वेगाचं सूत्र म्हणजे अंतर भागिले वेळ असतं आणि त्याच वेळामध्ये त्याला कन्व्हर्ट करायचं असेल तर वेळ बरोबर अंतर भागिले वेग हे सूत्र आपण या ठिकाणी वापरणार आहोत. बघा आता बसने प्रवास करायला लागणारा वेळ तो बरोबर अंतर भागिले वेग. आता बसचं अंतर किती, एक्स किलोमीटर आहे आणि त्याचा वेग किती होता तो इथं दिलेला आहे. कुठे 60 बघा या ठिकाणी बसचा वेग 60 किलोमीटर आणि अंतर एक्स कापलं म्हणून एक्स छेदस्थानी 60. आता एक्स वरती छेदस्थानी 60 घेण्याचं कारण काय, वेळ काढायचा आपल्याला, लागणारा वेळ काढायचा असेल तर वेळ काढताना अंतराला भागिले वेग करतो. अंतर तुम्ही एक्स मानलं, छेदस्थानी तुमचा वेग आणि बसचा वेग 60 होता. हा तुमचा वेळ झाला. कशाचा वेळ, बसनं जाण्यासाठी लागणारा वेळ. तसंच विमानाने प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ जर काढायचा असेल, आता विमानाचं अंतर किती कापलेलं आहे वाय, त्याचा जो स्पीड होता, त्याचा जो सरासरी वेग होता तो 700 किलोमीटर प्रति तास प्रति घंटा असा होता. आणि म्हणून याच्यासारखंच वायला कशानं भागायचं, 700 ने भागायचं. जसं इथं एक्स ला 60 ने भागलं तसं वाय भागिले 60 हा विमानाचा वेळ आहे आणि हा बसचा वेळ आहे. मग दोन्ही वेळ, बसनं लागणारा वेळ आणि तिथून पुढे विमानाने लागणारा वेळ, हे दोन्ही वेळ एकत्र करून त्याने किती घंटे सांगितले, एकूण 5 तास लागतात. हे बघा एकूण त्याला प्रवास करण्यासाठी, संपूर्ण प्रवासासाठी त्याला 5 तास लागतात. आणि म्हणून आपल्याला काय करावं लागेल बाळांनो, हा लागणारा बसचा वेळ इथे घेतला आणि हा विमानाने लागणारा वेळ इथे घेतला. दोन्ही वेळ एकत्र केले आणि तो वेळ त्याला एकूण 5 घंटे लागलेला आहे. इथं आल्यानंतर आता आपल्याला बघा छेदस्थानी इथे 60 आहे, इथे 700 आहे. आपण लसावी काढून त्याला आपण गुणू शकतो. जर लसावी काढण्याची पद्धत तुम्हाला माहित नसेल तर अगदी सोपं सांगतो तुम्हाला. इथे 60 आहेत,
इथे 70 आहेत. दोन्हींचा छेद जर विचार केला, दोन्हींच्या छेदात आपल्याला 20 कॉमन काढता येतात. 10 तर 100% कॉमन काढता आले असते. 10 जर कॉमन काढले असते तिथं 6 लिहिले असते, आणि पुन्हा तुम्ही इथून 10 कॉमन काढले तिथं 70 लिहिले असते. तसं न करता मग मी काय केलं बघा, एक छेदस्थानी 20च कॉमन काढला. 20 कॉमन काढल्यानंतर तुमचा हा x उरला. मग आता इथे छेदस्थानी किती येतील ज्यावेळेस तुम्ही 20 कॉमन घेतल्यावर, तर तिथं 3 उरतील. बघा गुणाकार करू शकता तुम्ही. 20नं 3ला गुणलं तर 60 झाले. 20नं 35ला गुणलं, बघ 35 दुने 70, त्याच्यावर 1 शून्य म्हणजे 700 झाले. म्हणून मी काय केलं, एक छेदस्थानी 20 कॉमन घेतला, उरला तुमचा x छेदस्थानी 3 झाले, अधिक y छेदस्थानी 35 झाले. पुढं काय झालं बा, नंतर तिरकस गुणाकार करूया. 35नं x ला गुणलं, 35x हे अधिकचं चिन्ह, 3नं y ला गुणलं, 3y, आणि ह्या दोन्हींचा गुणाकार 35 गुणिले 3 105 होतात. आणि हे एक छेदस्थानी जे 20 होते ना, इकडे तिरकस गुणाकार झाले, पलीकडे गेले उजव्या बाजूला, 5ला गुणिले झाले म्हणजे 20 गुणिले 5 असे लिहिलं. लक्षात घ्या, हे 20 गुणिले 5 घेतले, इथं तिरकस गुणाकार केला यांचा, इथं घेतला, आणि हा तिरकस गुणाकार इथं लिहिला, आणि खाली छेदस्थानी 35 आणि 3चा गुणाकार 105. चला आता पलीकडे जाऊया. हे 35x अधिक 3y छेदस्थानी 105 बरोबर. आता 20ला 5नं गुणल्यानंतर हे खालचे 20 गुणिले 5, इकडे फोकस, 20 गुणिले 5 यांचा गुणाकार केला तो 100 आहे. 100 आहे. आता बघा हे 35x अधिक 3y जशीच्या तशी, हे 100 गुणिले पुन्हा हे 105 होते, आणि म्हणून 35x अधिक 3y बरोबर 100 गुणिले 105 म्हणजेच 10,500 होतात. नाही का, 105 वरती पुन्हा 2 शून्य ठेवून द्या, म्हणजेच 10,500 हे समीकरण नंबर 1 आलं. आता हे झाल्यानंतर दुसरं समीकरण मिळवायचं आपल्याला, दुसरी अट. त्यांनी एकूण प्रवास किती केला बाळांनो, 1900 किलोमीटर. एकूण प्रवास त्यांनी 1900 किलोमीटर प्रवास केलेला. त्याच्यात काही प्रवास तुमचा बसचा आहे, काही प्रवास तुमचा विमानाचा आहे. मग काही प्रवास x तो मानला बसने केलेला, आणि y हा तुमच्या विमानाने केलेला प्रवास, आणि हे दोन्ही प्रवास एकत्र केले तो एकूण किती प्रवास झाला तुमचा, 1900 किलोमीटरचा प्रवास झाला. हे समीकरण नंबर तुमचं 2 आहे. आता 1 आणि 2 समीकरण तुम्हाला सोडवायचे. तुम्ही 1 आणि 2 समीकरणाकडे बघा थोडस. ह्या ठिकाणी तुम्हाला 3y दिसतो, इथे फक्त y आहे. मग जर y ह्या चलाचा लोप करायचा असेल, जसे इथे 3y तसे इथं 3y आणायचे असेल, तर समीकरण नंबर 2 ला आपल्याला कितीनं गुणावं लागणार, इथे 3 न गुणावं लागेल. म्हणून मी लिहिलं समीकरण 2 ला 3 ने गुणून घ्या, आणि मग नंतर वजाबाकी करा. आणि म्हणून पहिलं समीकरण 35x अधिक 3y बरोबर 10,500 हे जसेच्या तसे या ठिकाणी लिहिले. नंतर दुसऱ्या समीकरणाला कितीनं गुणतोय, 3नं. मी इथे गुणिले 3 लिहिले बघा. आता 3नं गुणल्यानंतर 3 गुणिले x 3x, 3 गुणिले y बरोबर 3y, आणि 19 म्हणजे 1900 गुणिले 3, 19 त्रिक 57 होतात, आणि त्याच्यावर हे 2 शून्य ठेवलेत म्हणजे 5700 झाले. आता यांची वजाबाकी करायची, म्हणून वजाबाकी करत असताना आपण खालच्यांची चिन्ह बदलत असतो नेहमी सारखंच. आता बघा 35x मधून हे 3x काढले, तुमचे 32x उरले. तुमचे हे 3y आणि 3y कटले, म्हणून या ठिकाणी 0 घेतले. ओके. आता 10,500 मधून 5700 म्हणजे 5,700 जर वजाबाकी केली तर तुमचे 4800 उरतात. ही वजाबाकी तुम्ही बाजूला करा, तुमच्या लक्षात येईल ही वजाबाकी. 10,500 मधून 5700 काढले 4800, याचा अर्थ 32x बरोबर हे 4800 जसेच तसे. याचाच अर्थ x बरोबर हे 4800 छेदस्थानी 32. आता 32 ला भाग द्यायचा 48 ला. आता पहा 32 चा पाडाच येत नाही तुम्हाला, पण 16चा पाडा येतो. तुम्ही 16चा पाडा असा लिहू शकता, 16 दुने 32 आहे की नाही, 16 त्रिक 48, आणि त्याच्यावरती तुमचे 2 शून्य. पुन्हा 2 भाग द्या, बे 1 बे, बे 1 बे, 1 उरला 10 झाले, बे 5 10, आणि त्याच्यावर हा 1 शून्य. म्हणजेच x बरोबर किती आले तुमचे ह्या ठिकाणी 150. x बरोबर 150. आता 150 काय आलं तुमचं, बसनं केलेला प्रवास आहे. काय आला, बसनं केलेला प्रवास. त्यांनी प्रश्नातच विचार, तर विशालनं बसनं किती प्रवास केला असेल, तर बसनं किती प्रवास केला, x बरोबर 150. म्हणजे विशालनं बसनं केलेला प्रवास बरोबर 150 किलोमीटर आहे. आपल्याला y ची किंमत काढायची गरज नाही, याच्यावरून तुम्ही y ची किंमत काढू शकता. तुम्हाला जर असं विचारलं असतं विशालनं विमानाने केलेला प्रवास किती असेल, मग 1900 मधून हे 150 वजा केले तर तुम्हाला विमानाने केलेला प्रवास सुद्धा या ठिकाणी सांगता येईल. अशा पद्धतीने हा सराव संच आपला या ठिकाणी संपलेला आहे.
जर व्हिडिओ आवडलाच असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.